नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक धनंजय भाट, मराठी विभाग. आपल्या या आजच्या व्याख्यानात मनापासून सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपली जी चर्चा सुरू आहे त्या अभ्यासपत्रिका क्रमांक 7च्या अनुषंगानं यामध्ये आपण साहित्याच्या स्वरूपासंदर्भात थोडी चर्चा केलेली आहे. विभाग 2 मध्ये आपण साहित्याचे प्रयोजन याविषयी चर्चा करतोय आणि त्यामध्ये जो आपला भारतीय साहित्य विचार आहे यामध्ये जी प्रयोजनाची चर्चा सुरुवातीच्या काळात झाली त्या संदर्भात यापूर्वीच्या व्याख्यानामध्ये आपण चर्चा केली. आत्ताच्या या व्याख्यानामध्ये आपल्याला जे अभ्यासक्रमात प्रयोजन आहेत त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर त्यामध्ये यश किंवा कीर्ती आणि व्यवहार ज्ञान ही जी दोन प्रयोजनं आहेत त्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. आता खरं तर जी प्रयोजनं इथं आपल्या समोर दिसत आहेत ही मम्मटाने जी 6 प्रयोजनं आपल्या काव्यप्रकाश या ग्रंथामध्ये चर्चा करताना जी सांगितलेली आहेत त्यापैकी आहेत. आपण मम्मटाने जी 6 प्रयोजनं सांगितली त्याचाही विचार केलेला आहे. तरी सुद्धा मम्मटानं जी काव्याच्या प्रयोजनात यश, अर्थप्राप्ती, व्यवहार ज्ञान, अशुभ निवारण, उच्च प्रतीचा मिळणारा तत्काळ आनंद, कांतेप्रमाणे उपदेश, अशा ज्या 6 प्रयोजनाची चर्चा केलेली आहे ती आपण नेहमी लक्षात ठेवा. आता सुरुवातीचं जे प्रयोजन आहे ते आपण बघूया, यश किंवा कीर्ती. आता हे जे प्रयोजन आहे हे प्रयोजन लक्षात घेताना साहित्याची निर्मिती करत असताना कोणताही जो लेखक आहे तो यश किंवा कीर्ती मिळावी हा उद्देश ठेवून लिहितो असं मम्मटाचं म्हणणं आहे. आता मम्मटाचा काळ, त्या काळातली राजेशाही याचा विचार केला तर तत्कालीन काळात राजे लोक कलावंतांना, कवींना आपल्या पदरी स्थान देत असत. राजदरबारात त्यांना मानाचं स्थान होतं आणि त्यांच्याकडनं मग ते ह्या साहित्यकृती, वेगवेगळ्या कलाकृती निर्माण होत होत्या. तर याचा विचार या ठिकाणी करताना मग एक उर्मी ही राहतेच आणि त्यातून यश हे प्रयोजन मानलेलं दिसतं. आता प्रत्यक्ष जर बघितलं तर आपण एक व्यक्ती म्हणून किंवा एक माणूस म्हणून जर पाहिलं तर आपल्या प्रत्येक कृतीमागं आपण जे काही करतो त्यात आपली एक आंतरिक इच्छा असते की मला यात यश मिळावं. म्हणजे ही माणसाची म्हणजे हा स्थायी भाव आहे की माणसाला प्रत्येक कृती करताना यश किंवा कीर्ती मिळावी ही इच्छा असते आणि त्यासाठी तो धडपडत असतो. माणसाच्या या कर्तृत्वामागे हे प्रयोजन पहिल्यापासूनच कार्यरत असल्याचं आपल्याला दिसतं. त्यामुळं मम्मटाच्या पूर्वीही आणि मम्मटाच्या नंतरही आजही यश हे एका मर्यादित अर्थानं किंवा मर्यादेपर्यंत हे प्रयोजन मान्य अनेक साहित्य मीमांसकांनी मान्य केलेलं दिसतं. तर यश प्राप्ती किंवा इच्छा बाळगणं, मला त्यासाठी धडपडणं यात वावगं असं काहीच नाही. लेखक आपल्या साहित्यकृतीला तो जो निर्माण करतो त्याला एक इच्छा असते की बाबा याला वाचकांनी प्रतिसाद द्यावा, वाचकांनी आपल्या साहित्यकृतीचा गौरव करावा आणि आपला नावलौकिक सर्वत्र पसरावा.
ही त्याची इच्छा जी आहे ती या ठिकाणी असते. आणि मग त्याला वाटते की आपल्या या साहित्यकृतीबद्दल वाचकांनी चांगलं मत आपलं सांगावं. ज्या वेळेला त्याला प्रतिकूल मत पडतं तर साहजिकच साहित्यिकाला दुःख हे होताना दिसतं. तर आनंद किंवा दुःख होणं हे या यशाच्या इच्छेचं गमक आहे. साहित्यिकाला कीर्ती मिळावी, आपल्याला मान सन्मान लाभावा अशी इच्छा असते. आता कीर्ती किंवा यश मिळताना त्याला पैसे मिळावेत ही इच्छा त्यामागे नसते. पैशापेक्षाही कीर्ती किंवा प्रसिद्धी मिळावी हा हेतू त्याच्या मनामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर आपल्या लेखनाला दाद मिळावी, त्यातून लेखकाला म्हणजे वाचकाकडनं दाद मिळाली तर त्याला स्वतःला कृतार्थ वाटतं. आपल्या रसिकांनी आपल्या साहित्यकृतीची दखल घेतली ही जाणीव त्याला सुखावते, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मग हे जे प्रयोजन आहे हे मान्य केलेलं आपल्याला दिसतं. पण आता ह्याची दुसरी बाजू विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की केवळ यश मिळावं, केवळ कीर्ती मिळावी यासाठीच लेखन केलं जातं का, हा प्रश्न इथे येतो. आता मुळात जी साहित्य निर्मिती होत असते त्यामागं लेखकाला आपला जो अनुभव आहे तो अनुभव तिथे मांडायचा असतो. आणि हा अनुभव तिथे तो घेतलेल्या अनुभवांना व्यक्त करत असतो. त्यावेळेला अशी काही त्याच्या मनात कुठली भावना नसते. त्यामुळं यशासाठी साहित्य लिहिलं जातं का, हा प्रश्न इथे उपस्थित होतो. तर आपल्याला दिसतं की यश किंवा कीर्ती मिळावी यासाठीच साहित्यिक साहित्य लेखन करतो असं आपल्याला म्हणता येत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्याकडचं संत साहित्य. आपल्याकडे जे संत ज्ञानेश्वरांपासून पुढे जे 18 पगड जातीतले संत झाले त्यांनी जी साहित्य निर्मिती केली, ग्रंथलेखन केले, अभंग रचना केली, लोकजीवनामध्ये ते आजही वाचलं जातं. पण त्यांना कुठली अशी प्रसिद्धीची इच्छा होती, त्यांना कुठले यश मिळालं होतं. संत तुकाराम असू दे, ज्ञानेश्वर असू दे, नामदेव असू दे किंवा इतर 18 पगड जातीतले संत असू देत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथे आपल्याला जर लक्षात घेतल्या तर यासारख्या संतांनी जी रचना केली त्यांना कुठली कीर्तीची किंवा यशाची कुठलीही अपेक्षा नव्हती, हे स्पष्ट आपल्याला दिसतं. दुसरी बाब की काही लेखक जे आहेत त्यांना नावलौकिक यश मिळालं पण ते त्यांच्या हयातीत मिळालं. अशी उदाहरणं आपल्या मराठी साहित्यात आहेत की त्यांना त्यांच्या मृत्यूनंतर त्या नावलौकिक मिळाला, प्रसिद्धी मिळाली. विशेषतः केशवसूत, बासी मर्ढेकर किंवा बहिणाबाई चौधरी यासारख्या मंडळींना त्यांच्या मृत्यूनंतर आपल्याला दिसेल की प्रसिद्धी मिळालेली आहे. तर गुणाढ्य सारख्या कवीनं राजानं आपल्या काव्याची कदर केली नाही म्हणून आपलं काव्य जाळून टाकलं. तर हे इथं आपल्याला इथं दिसतं. म्हणजे कवी किती अभिमानी असतो, त्याला किती स्वाभिमान असतो हे लक्षात घ्या की आपल्या कलाकृती पुढं बाकीचं जग त्याला शून्य असतं. आणि राजानं आपली कदर केली नाही म्हणून त्यानं ते
अग्नीला अर्पण केलं, अशी एक आख्यायिका सांगितली जाते. इंग्लंडमधील एक कवी आहे चॅटर्टन, याला यानं आत्महत्या केली होती, पण नंतर त्याच्या काव्याला प्रसिद्धी मिळाली. म्हणजे त्याचे नाटक, कविता त्याने लिहिल्या, त्यांना प्रसिद्धी मिळाली. तर अशी उदाहरणं आहेत की हे जे यश किंवा प्रसिद्धी, कीर्ती आहे ती या साहित्यिकांना त्यांच्या हयातीत मिळालेली दिसत नाही. तर या दृष्टीने विचार केला तर आपल्याला दिसेल की हे जे काव्य प्रयोजन आहे हे लेखकाच्या बाजूनं योग्य आहे. साहित्यिक किंवा लेखक जे आहे त्याच्या बाजूने, म्हणजे लेखकनिष्ठ प्रयोजन म्हणून हे लक्षात आहे, पण एका मर्यादेपर्यंत. सगळी मर्यादा म्हणजे काही एका मर्यादेपर्यंतच आपल्याला हे लक्षात घेता येईल. त्यात आपण संतांची उदाहरणं घेतली. आधुनिक जे केशवसूत, बालकवी, या बहिणाबाई चौधरी यासारखी जी मंडळी आहेत त्यांनी जे साहित्य लिहिलं ते यशाकरता लिहिलं असं म्हणतात. काय जर आपण असं म्हणू लागलो तर अनेक जे आपले साहित्यिक आहेत, विशेषतः ज्ञानपीठ मिळवलेले कुसुमाग्रज किंवा वि स खांडेकर किंवा राम गणेश गडकरी यासारख्या मंडळींनी हे लिहिलेलं आहे असं आपल्या, म्हणजे यशाकरता लिहिलं असं म्हटलं तर त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं आपलं होईल. तर एकूणच हे प्रयोजन चा विचार करताना हे साहित्यिकाचं प्रयोजन नाही, तर हे प्रयोजन जे आहे ते म्हणजे हे प्रयोजन वाचकाचं नाही तर लेखकाचं अंगानं लेखकनिष्ठ प्रयोजन होताना दिसतं. आपण जर बघितली तर साने गुरुजी, नासी फडके, गंगाधर गाडगीळ, अनेक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर, बालकवी दया पवार, नारायण सुर्वे यासारखे जे मराठीतील लेखक आहेत, तर त्यांनी एकूणच आपल्या लेखनानं कुठलीही अपेक्षा न ठेवता त्यांनी लेखन केलं आणि नावलौकिक मिळवलेलं आहे. तर जर असं म्हटलं की केवळ यशासाठी लेखक लिहू लागले तर त्याचा वाईटही परिणाम होईल. म्हणजे हीन दर्जाचंही लेखन निर्माण होऊ शकतं. कसदारपणा येणार नाही अशा लेखनात. यश मिळवायचं म्हणून लेखन करतच सुटायचं असं नाही, तर एक अनुभवाची संपृक्त जाणीव लेखनामागं असणं गरजेचं असतं. आणि त्या दृष्टीनं आपल्याला हे प्रयोजन एका मर्यादित अर्थानं लक्षात घ्यावं लागतं. म्हणजे जाणून बुजून साहित्यिक यश मिळावं ही भावना ठेवून लिहितो असं आपल्याला म्हणता येणार नाही. काही वेळेला अनेक वेळेला काही मासिक वगैरे निघतात तर ते संपादकाची मागणी म्हणून देखील ह्या काही वेळेला मागणी तसा पुरवठा या अंगानं देखील लेखन झालेलं आपल्याला दिसतं. तर अशा लेखनाला रसिक दाद देत नाही. मागणी तसा पुरवठा होऊन जे लेखन येतं, कसदारपणा नसतो, त्याला वाचक दाद देत नाही. तर एका मर्यादेपर्यंत आपण हे प्रयोजन लक्षात घेऊ शकतो आणि त्याचाही विचार आपल्याला करावा लागतो. हे प्रयोजन आपण लेखकनिष्ठ म्हणून विचारात घेऊ शकतो, पण वाचकाच्या दृष्टीनं ते लागू पडत नाही, कारण यातनं वाचकाला काही कीर्ती वगैरे मिळत नाही. त्यानंतरचं जे दुसरं प्रयोजन आहे ते विद्यार्थी मित्रांनो जे आहे ते व्यवहार ज्ञान. आता व्यवहार ज्ञान हे प्रयोजन सुद्धा मम्मटांनी जी प्रयोजन सांगितली त्यामध्ये आलेलं दिसतं. तर ह्या प्रयोजनामध्ये आपण जर विचार केला तर हे व्यवहार, मम्मट म्हणतो की
काव्य हे व्यवहार विद्या आहे, म्हणजे व्यवहाराचं ज्ञान करणं. पण हा हा व्यवहार त्याला कशाचा अपेक्षित आहे, तर तत्कालीन काळातील राज दरबारातील व्यवहार. ही कवी मंडळी राजाच्या दरबारात असायची, त्यामुळं बाहेरचा जो सामान्य समाज आहे त्याला आतल्या राजव्यवहार दरबारातल्या व्यवहाराचं ज्ञान नव्हतं. आणि अशा लोकांना ज्ञान देणं, राजव्यवहाराचे रीतिरिवाज वगैरे, हे एक प्रयोजन त्या काळात मानलेलं दिसतं. तर मर्यादित अर्थानंच ह्याही शब्दाचा अर्थ पहिल्यांदा तिथे दिसतो की व्यवहार म्हणजे राज दरबारातील व्यवहाराचं ज्ञान. पण आजच्या काळाचा जर विचार केला तर हा शब्द व्यवहार ज्ञान व्यापक अर्थानं आपण त्याचा अर्थ लक्षात घेतला तर आज हे लागू पडतं. म्हणजे आजच्या काळात आपण व्यवहार ज्ञान म्हणजे लोक व्यवहाराचे ज्ञान किंवा जीवन व्यवहाराचे ज्ञान करून देण्यासाठी साहित्यिक साहित्य लिहितो असं जर म्हटलं तर हे प्रयोजन आपल्याला मान्य करता येतं. की आपण ज्यावेळेला पौराणिक कादंबऱ्या वाचतो त्यावेळेला पुराण काळात जातो. एक साहित्य त्या त्या काळाचं प्रतिनिधित्व करत असतं आणि त्याचं ती साक्षीदार असतं. त्यामुळं पुराण काळातल्या चाली रीती रूढी परंपरा या सगळ्याचं ज्ञान आपल्याला होतं. ऐतिहासिक कादंबऱ्या वाचतो त्याला ऐतिहासिक काळाचा त्यावेळेच्या पेहराव वगैरे सगळ्याची चालीरीतीची माहिती आपल्याला त्यातनं मिळते, म्हणजे त्यातनं ज्ञान होतं. किंवा आजचं जे दलित साहित्य आहे त्या साहित्याचं आपण वाचन करू लागलो तर एका वेगळ्या विश्वाचं, म्हणजे जे उपेक्षित जग आहे त्या जगाच्या वेदना दुःखाचा आपल्याला ज्ञान होतं. तर व्यवहार ज्ञान म्हणताना आपल्याला समग्र मानवी जीवन किंवा मानवी स्वभावाचं ज्ञान साहित्यातून होतं असा जर आपण व्यापक अर्थ घेतला तर हे प्रयोजन मान्य करतायत. आणि लक्षात घ्या की मानवी जीवन हेच साहित्याचं मूलद्रव्य आहे. म्हणजे साहित्याला आशय मिळवून द्यायचं काम कुठं आहे तर मानवी जीवनाचं दर्शन. मानवी जीवनाचं तुम्ही दर्शन घडवता म्हणजे तिथे तुम्हाला एक आशय मिळतो साहित्याला. तर साहित्याचं आशय द्रव्य जे आहे ते मानवी जीवन व्यापणारं आहे आणि माणूस हा साहित्याचा केंद्रबिंदू असल्यामुळं माणसाच्या जीवनातील ज्या गुणरम्य घटना आहेत त्याला साहित्यात अग्रस्थान मिळतं. मानवी भावनांची गुंतागुंत, नात्यांची गुंतागुंत, नातेसंबंध, माणसाची ध्येय, पराक्रम, समाज जीवनातील प्रश्न, मानवी स्वभावातील रहस्य यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याचा आविष्कार हा साहित्यातून होत असतो. या सगळ्या गोष्टी साहित्यातून आविष्कृत होत असतात आणि त्यामुळे त्याचं एक वेगळं ज्ञान वाचकाला मिळत असतं. म्हणून मानवी जीवनातील सर्व पातळीवरचे व्यवहार साहित्याचे विषय होत असल्याने त्याचे चित्रण करणे किंवा ते समजून घेणे हे साहित्याचे प्रयोजन ठरताना दिसते. लोकव्यवहाराचे विविध अंगी दर्शन साहित्यातून घडत असल्याने साहित्याला मानवी जीवनाचे प्रतिबिंब म्हटले जाते. श्रेष्ठ साहित्य कलाकृतीतून जीवनाचे सम्यक दर्शन घडताना दिसते. उदाहरणार्थ महाभारत घ्या, रामायण घ्या, शेक्सपियरची पाश्चात्य साहित्य कृती घ्या, शेक्सपियरची नाटकं, यामधून आपल्याला मानवी प्रवृत्तीचेच विविध गुणधर्म विविध अंगांनी आपल्याला ते साहित्य येताना म्हणजे मानवी जीवनाचंच प्रतिबिंब आपल्याला त्यामध्ये दिसतं आणि त्याचे संस्कार आपल्यावरती होतात आणि त्यातनं एक वेगळं जीवन व्यवहाराचं ज्ञान आपल्याला मिळतं. म्हणून
हे प्रयोजन वाचकाचं ज्ञान जे आहे, त्याच्या ज्या जाणीवा आहेत त्या सखोल आणि समृद्ध करतात. त्याला ज्ञान पण मिळतं सखोल आणि त्याचे जाणीवा समृद्ध करताना दिसतात. तर शिवाजी सावंतांची आपण मृत्युंजय कादंबरी घ्या, वि स खांडेकरांची ययाती घ्या, रणजित देसाईंची स्वामी घ्या, हे सगळं आपल्याला जीवन व्यवहाराचं ज्ञान आपल्याला त्यातनं होतं. मॅथ्यू आर्नॉल्डनी आपण पाहिलं की काव्य हे जीवनावरचं भाष्य आहे असं मत त्यांनी मांडलेलं आहे. जर लक्षात घेतलं तर ते त्या दृष्टीनं मग हे प्रयोजन आपल्याला मान्य करता येतं. आता इथे गोष्ट लक्षात घ्या की हे प्रयोजन आता लेखकाच्या बाबतीत संभवत नाही, कारण लेखक जो जीवनाचा अनुभव घेतो ते ज्या जीवन व्यवहाराचं दर्शन घडवतो त्याचा अनुभव त्यांना अगोदरच घेतलेला असतो. ज्या जीवनाचं तो दर्शन घडतो त्याचा अनुभव त्यांना अगोदरच घेतलेला असतो. आणि मग ज्यावेळेला साहित्य हे त्यानं लिहिलेलं साहित्य वाचक वाचतो त्यावेळेला त्या अनुभवाचं ज्ञान, त्या व्यवहाराचं ज्ञान वाचकाला होतं. त्यामुळं वाचकाच्या दृष्टीनं हे प्रयोजन आपल्याला मान्य करते. म्हणजे एका मर्यादित अर्थानं जर विचार केला तर लिहिणारे हे जे प्रयोजन आहे हे एक परिणाम म्हणून येताना दिसतं. म्हणजे लिहून झालेलं आहे, साहित्यिकानं ते लिहिलेलं आहे, त्याचा परिणाम म्हणून वाचकाच्या मनावर एक विशिष्ट संस्कार होतो. या अर्थानं वाचकाच्या दृष्टीनं आपल्याला ह्या प्रयोजनाचा विचार करता येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशीच एक एक प्रयोजन आपण घेत जाणार. आताच्या या व्याख्यानात आपण यश किंवा कीर्ती आणि व्यवहार ज्ञान ह्या दोनच प्रयोजनावरती चर्चा केलेली आहे. यानंतर आपण पुढच्या व्याख्यानामध्ये आनंद आणि उद्बोधन या दोन प्रयोजनाविषयी चर्चा करतो. जी आपण आतापर्यंत चर्चा केली ती तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.